नमस्कार मंडळी. सस्नेह परिवारात आपलं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, मागच्या भागात आपण ऐकलं की अचानक नोकरी गेल्यामुळे हादरलेल्या राजने झोपेच्या गोळ्या आणल्या होत्या. ते गणपती महात्म्य लिहिलेल्या त्या कागदाच्या पडीतून त्याने त्या गोळ्या काढल्या तर खऱ्या, पण मग पुढे काय झालं? चला ऐकूया आजच्या भागात. पुढीतील रहस्य भाग 2. लेखक श्री दिलीप कसगावकर, अभिवाचन सचिन दातार. राजने त्या गोळ्या पुन्हा कागदाच्या पुढीत ठेवल्या आणि तो बेडवर आडवा झाला. रात्रभर त्याला गणपती बाप्पा दिसत होते. सकाळी त्याने उठून सर्वप्रथम गणपती स्तोत्र डाउनलोड केलं. नंतर मनोभावे त्याचं पठणही केलं. खूप प्रसन्न वाटलं त्याला. मग लॅपटॉप उघडून जॉब सर्च, CV ईमेल करणं त्याने अगदी मोठ्या उत्साहात सुरू केलं. अनेक ओपनिंग्ज होत्या. त्याला हव्या तशा, माझी कंपनी ह्या असल्या भ्रमात त्याने बाहेर कधी पाहिलंच नव्हतं ना. गणपती स्तोत्र पठण करून लॅपटॉप उघडणं आता हा त्याचा दिनक्रम झाला. 5व्या दिवशी 2 फोन, मग इंटरव्ह्यू झाले. पुढचे 3-4 दिवस हे चालूच होतं. पण फेस टू फेस इंटरव्ह्यूचं मात्र काही झालं नव्हतं. आज गणपती स्तोत्र पठणाचा 11वा दिवस. स्तोत्र पठण केल्यावर राजने लॅपटॉप उघडला आणि जॉब सर्च सुरू केलं. बाहेर आज जरा ढगाळ वातावरण होतं. पाऊस पडण्याची शक्यता होती. नेमकं वायफाय बंद पडल्याने राजचं कामही थांबलं होतं. अरे आज संकष्टी आहे, मला सोडतोस का रे गणपती मंदिरात? बघ ना, पाऊस तू येईल बहुतेक. तू असं कर ना, तू वाटल्यास गाडीतच थांब, मी पटकन जाऊन येईन. नेहमी कंटाळा करणारा राज आज मात्र अगदी आनंदाने तयार झाला. नेहाला खरं तर आश्चर्यच वाटलं. राज, आलेच आम्ही, असं म्हणत नेहा गाडीतून उतरली. अगं थांब, मी पण येतोच आहे, असं म्हणत राजने गाडी पार्क केली आणि तोही उतरला. दर्शन घेऊन बाहेर येताना नेहाला 2-3 मैत्रिणी भेटल्या. ती त्यांच्याशी बोलण्यात मग्न होती. मग राजच म्हणाला, तू ये मागोमाग, मी पुढे होतो, टेक युअर ओन टाईम. आता हलका पाऊस सुरू झाला होता. 10-1 मिनटं झाली तरीही बाईसाहेब आल्या नाहीत. मग नेहाला फोन करण्यासाठी राजने मोबाईल काढला आणि तेवढ्यात फोन वाजला. एका कंपनीतील HR ऑफिसरचा फोन होता. उद्या 11 वाजता इंटरव्ह्यूसाठी या असं सांगणारा. दुसऱ्या दिवशी राजचा फेस टू फेस इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू घेणाऱ्या सरांचं नाव होतं गणेश. आधीच्या कंपनीपेक्षा जास्त पगाराची ऑफर मिळाली. 2 दिवसांनीच जॉईन व्हायला सांगितलं होतं. 11 दिवस गणेश स्तोत्र पठण केल्यावर पुढच्याच दिवशी 11 वाजता फायनल इंटरव्ह्यू. तोही घेतला गणेश सरांनी आणि राज सिलेक्टही झाला. सगळी टेन्शन संपली होती. झोपेच्या गोळ्या त्या मात्र तशाच होत्या, त्याच पुढीत. नेहा, वरदला कॉफी प्यायला बोलवतोय मी. वाव, केव्हा बोलवतोयस? अगं आजच संध्याकाळी 6 वाजता. हां, पण घरी नाही हां, मॉडर्न कॅफेत भेटणार होत आपण. तूही येणार आहेस ना? म्हणजे काय? 6 वाजता नेहा आणि राज कॅफेत पोचले. थोड्या वेळात वरदही आलाच. फेसाळलेल्या कॉफीचे मग वेटरने टेबलवर ठेवले. वरद, या घे तू दिलेल्या झोपेच्या गोळ्या. तो कागदाची पुडी राजने वरदच्या हातात दिली. राज, किती गोळ्या संपवल्यास? एकही नाही. राज, वरद, अरे हे काय ऐकते मी? झोपेच्या गोळ्या? राज, तू घेतल्यास वरदकडून? अरे पण का, कशासाठी? आणि वरद, तू त्याला या गोळ्या दिल्यास? नेहा, मी सगळं सांगतो, ऐक बरं. साधारण 2 आठवड्यापूर्वी राज माझ्या दुकानात आला होता. अगं खूप टेन्स होता गं, त्याचा जॉब गेल्यामुळे. जॉब गेला? राज, अरे काय ऐकते मी? मला नाही काही बोललास? मला मात्र खोटं सांगत होतास की वर्क फ्रॉम होम आहे म्हणून.
अगं त्यानेच मला विनंती केली होती की मला झोपेच्या गोळ्या दे, म्हणजे निदान रात्रीची शांत झोप तरी लागेल. हां, पण मी पूर्ण वॉर्निंग दिली होती हां, आणि मगच गोळ्या दिल्या होत्या त्याला. अगं हे बघ नेहा, तू काळजी करू नकोस, राजने एकही गोळी घेतलेली नाही आहे यातली. वरद, अरे या झोपेच्या गोळ्या माझं टेन्शन म्हणून सोडवणूक करतील असं वाटलं होतं मला, पण गोळ्यांनी नाही रे, पण त्या ज्या कागदात बांधल्या होत्या ना त्या कागदाने माझी सुटका केली बघ. कागदाने? मला नाही समजलं. अरे मी तर त्या सगळ्याच्या सगळ्या 10 गोळ्या मी घेणार होतो एकदाच, पण ना त्या गोळ्या घ्यायला म्हणून मी ती कागदाची पुडी सोडली, तर त्या कागदावर लिहिलेलं होतं, गणपती महात्म्य, 11 दिवस गणपती स्तोत्राचं पठण करा, तुमच्या इच्छा पूर्ण होतील. करून तर पहा. राज, अरे हा काय चमत्कार. मी तर प्लेन पेपर वापरला होता गोळ्यांच्या पुडीसाठी. नाही रे, पण ते महत्त्वाचं नाही, हे वाचून माझा विचार बदलला हे महत्त्वाचं आहे. अघोरी मार्ग नाही तर अध्यात्माचा वापर तो केला मी. 11 दिवस गणेश स्तोत्र पठण केलं आणि 11व्या दिवशीच मला इंटरव्ह्यूला या असा फोन आला. जेव्हा मी नेहाबरोबर ते गणपती मंदिरात गेलो होतो ना, संकष्टी होती. आज 11 वाजता माझा इंटरव्ह्यू झाला. अरे विशेष म्हणजे तिथे अप्लायही केलं नव्हतं मी आणि इंटरव्ह्यू घेतला. राजला थांबवत वरदच म्हणाला, गणेश सरांनी इंटरव्ह्यू घेतला आणि तुला छान ऑफर मिळाली, करेक्ट? हो, पण तुला कसं माहीत वरद? अरे राज, तू माझ्याकडे येऊन गोळ्या वगैरे घेऊन गेलास आणि अरे माझंच टेन्शन वाढलं ना. मग मीच आपल्या मित्रांना फोन करून सांगितलं, तुझ्याबद्दल बोललो. तुझा CV तुला आठवतं आहे, मागे माझ्याच दुकानात आपण प्रिंट केला होता माझ्याकडे, दिला पाठवून सरांना, मित्रांना वगैरे. परवाच मला गणेश सरांचा फोन आला होता, तुझा इंटरव्ह्यू घेणार आहेत म्हणून, आणि आज त्यांनी सकाळीच सांगितलं तुला ऑफर देणार आहेत म्हणून. पहा, सद्बुद्धी देणारा गणपती. इंटरव्ह्यूचं कळलं तेही गणपती मंदिरात, संकष्टीच्याच दिवशी. इंटरव्ह्यू घेतला गणेश सरांनी आणि ह्या सर्वांसाठी CV पाठवला तो वरदने. म्हणजे काय तर गणपती बाप्पा पावला. राज, हे सर्व झालं त्या कागदावर लिहिलेल्या 4 ओळींमुळे. पण मला कळत नाही त्या ओळी कशा बरं आल्या त्या प्लेन पेपरवर. आता इतका वेळ शांतपणे ऐकत असलेली नेहा बोलली, अरे ते रात्री झोपण्यापूर्वी मी निरांजन लावून गणपतीची आरती वगैरे म्हटली, फुलवात नीट करताना माझ्या बोटांना तूप लागलं आणि त्याचवेळी राजने आणलेल्या या झोपेच्या गोळ्यांची पुडी ती खाली पडली. मी घाईघाईत ती उचलली आणि पुडीला माझ्या बोटांचं तूप लागलं, म्हणून मग मीच बदलला ना कागद तो पुडीचा. ते माझ्या भजनी मंडळाच्या वहीतलं एक पान फाडलं आणि त्याची पुडी बनवली. बघ, परत गणेशच, राज म्हणाला. पण वरद, जर राजने गोळ्या घेतल्या असत्या तर? नेहा, चुकलोच मी, मला माझ्या चुकीची शिक्षा घेतलीच पाहिजे, असं म्हणत वरदने त्या दोघांच्या समोर पुडीतल्या 4 गोळ्या आपल्या तोंडात टाकल्या आणि एकदम तो कसं तरीच करायला लागला. त्याच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव बघून राज आणि नेहा तर एकदम घाबरले. टेबलावरच्या पेपर नॅपकिनवर शेवटची इच्छा लिहायची म्हणून तो काहीतरी खरडू लागला. नेहाने मला झोपेच्या गोळ्या घ्यायला भाग पाडलं असं काहीतरी तो बरळायला लागला. नेहा आणि राजने तर घाबरून डोळेच मिटले. वरदने सुवाच्य अक्षरात पेपर नॅपकिनवर काहीतरी लिहिलं. वेटर, ही कॉफी जरा थंड झाली आहे, गरम करून घेऊन येता का प्लीज? असा स्पष्ट आवाज ऐकून दोघांनी डोळे उघडले आणि वरदने तो पेपर नॅपकिन प्रथम राजसमोर आणि नंतर नेहासमोर धरला. त्यावर लिहिलं होतं, ह्या गोळ्या झोपेच्या नव्हत्या तर व्हिटॅमिन Cच्या होत्या. वरद खट्याळपणे हसत होता. वरदला मारायला म्हणून नेहाने हात उगारला, पण तो तसाच राहिला, पुढे आलाच नाही, कारण
तिला समोर वरदमध्ये साक्षात वरद दिसत होता. खरंच मंडळी, देव असतो तो तुम्हा आम्हामध्येच, आणि तो साथही देतो संकटांचा सामना करणाऱ्यांना, आणि याचे तो संकेत देतच असतो विविध मार्गांनी. पटतंय ना तुम्हालाही? अहो, अभिप्रायात नक्की लिहा ना. मग आजचं अभिवाचन लाईक करा, शेअर करा, आणि आपलं सस्नेह चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.